अगं बाई, ते समजा ठरल्यावर तोंड गोड करण्यासाठी पेड्यांचा बॉक्स आणून ठेवला होता, तो वाड्यावरच राहिला. राणा भाऊजी, तुम्ही अंजलीला घेऊन वाड्यावर जाता काय? मी वय जाऊन या की. नाही राणा भाऊजी, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत नव. आता कुणी बी बोलायचं नाही, फक्त आम्ही बोलणार. हे बघा, आमासनी बाकी काही बी नग, पण नवऱ्या मुलीला सोन्याची जर लावलेल्या 5 भारीतल्या साड्या, दागदागिनं आणि नवऱ्या मुलाला भारीतलं कापड, एवढं मात्र करावंच लागल. आता सोन्याच्या जर असलेल्या साड्या आणि दागदागिने म्हणजे किरकोळ 7-8 लाखाचा खर्च बघा. अहो पण सोन्याचा जर कशाला, आणि ते घालून कुणाला मिरवायचं आहे? मुलीच्या वडिलांना जरा बोलू द्या. बाकीच्यांनी अधिमधी लुडबुड करणं बंद करा. आमच्या अंजलीला असले कशाची हौस नाही हो, अशा गोष्टी आवडत नाहीत तिला. अहो आमासनी तरी कुठं पटतंय, पण मानपान आहे, करावंच लागल. हा मग व्हायलाच पाहिजे ना. 5 सोन्याच्या जर असलेल्या साड्या, दागिने आणि नवरदेवाचे कपडे, आणखीन कोणाचं काही असलं तर सांगा. हा ते 5-7 हजार माणसं येणार आहेत, तर हिरीतच सरबत करूया म्हणतोय आम्ही. आणि हळदीला आपल्या दोस्त कंपनीला मोठी पार्टी, आणि लग्नात 100 गोळ्या उडवायच्या. काय उद्या? आणि पारण्याला मोठा डॉल्बी पाहिजे, आणि बुलेटची रॅली 150-200. हा, आणि पार्टी, हा ते तर ठरलेलंच आहे. हा. माझं झालं. हिरीत सरबत, 100 गोळ्या, डॉल्बी, 200 बाईक, पेट्रोल. हा ಮತ್ತೆ ಅದು ನಾಲ್ಕು ಸೀರೆ ಬಡಿದೆ ಬರ್ತೀರಿ. हा 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 मग कळलं. 4 लुगडं, ಮತ್ತೆ 2 ಜೋಡಿ ಚಪ್ಪಲ್ಯ, 2 चप्पल जोड, 1 काश्मीरी शाल, अधिक 1 माला. हा. गायकवाड घराण्याच्या सुनाचं घरानं बी कळलं पाहिजे गावातल्या लोकांना. तेव्हा गावातल्या समद्या बायकांना साड्या बी वाटायच्या. 5000 साध्या साड्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.